नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह प्रश्न। विद्यापीठाच्या नवीन पॅटर्ननुसार ज्या पद्धतीने प्रश्न विचारायला हवे किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न किंवा एमक्यूसी मल्टिपल चॉईस प्रश्न यावेळेस राहणार आहे तुमच्या थर्ड सेमिस्टर करिता। BA भाग सेकंड इयर, भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1756, सेमिस्टर तिसरे। मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण? मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा होता। बाबराच्या आत्मचरित्राचे नाव काय? बाबराच्या आत्मचरित्राचे नाव तुझुके बाबरी। बाबराच्या आत्मचरित्राचे नाव तुझुके बाबरी। हुमायूनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? हुमायूनामा हा ग्रंथ गुलबदन यांनी लिहिला। बाबर राणा सांगा यांच्यात कोणते युद्ध झाले? बाबर राणा सांगा यांच्यात खंडवाचे युद्ध झाले। पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये कुणाचा पराभव झाला? पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये इब्राहिम लोदीचा पराभव झाला। अकबर व हेमू यांच्यात कोणते युद्ध झाले? अकबर व हेमू यांच्यामध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झाले। दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना कोणी केली? दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना अकबराने केली। अकबराच्या नवरत्न दरबारात संगीत तज्ञ कोण? अकबराच्या नवरत्न दरबारातील संगीत तज्ञ कोण? अकबराच्या नवरत्न दरबारातील संगीत तज्ञ तानसेर हा होता। तोरडमल कशासाठी प्रसिद्ध होता? तोरडमल महसूल सुधारणांकरिता प्रसिद्ध होता। बुलंद दरवाजा कोणी बांधला? बुलंद दरवाजा सम्राट अकबराने बांधला। खंडवा युद्धाच्या वेळी मेवाडचा शासक कोण होता? खंडवा युद्धाच्या वेळी राणासंग उर्फ संग्रामसिंह हा मेवाडचा शासक होता किंवा हे मेवाडचे शासक होते। तबकाते अकबरी ग्रंथाचे लेखक कोण? तबकाते अकबरी ग्रंथाचे लेखक निजामुद्दीन अहमद हे होते। शेरशाह सुरीने हुमायूनचा कोणत्या युद्धात पराभव केला? शेरशाह सुरीने हुमायूनचा बिलग्रामच्या लढाईत पराभव केला। अबुल फजलचा भाऊ कोण होता? अबुल फजलचा भाऊ अबुल फैजी हा राजकवी होता। कोणत्या सम्राटाने उलेमाचे राजकीय महत्त्व कमी केले? मोगल बादशाह अकबराने उलेमाचे राजकीय महत्त्व कमी केले। ताजमहल बांधणारा मोगल बादशाह कोण? ताजमहल बांधणारा मोगल बादशाह शहाजहान हा होय। बाबर नामाचे फारसीत भाषांतर कोणी केले? बाबर नामाचे फारसीत भाषांतर अब्दुल रहीम खान यांनी केले। कोणता मोगल बादशाह सतत 25 वर्ष दक्षिण भारतात होता? बादशाह औरंगजेब हा 25 वर्ष सतत मराठ्यांचा पराभव करण्याकरिता दक्षिण भारतात होता, पण त्याला तरी देखील मराठ्यांचा पराभव करता आला नाही। शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य त्याला नष्ट करता आले नाही। उलट शेवटी त्याला दक्षिणच्याच मातीत त्याचा शेवट 1707 मध्ये खुलताबाद या ठिकाणी घडून आला। कोणत्या मोगल बादशहाने जिझिया कर रद्द केला? मोगल बादशाह अकबर याने जिझिया कर रद्द केला। आलमगीर ही पदवी कोणत्या मोगल बादशहाने धारण केली? आलमगीर ही पदवी मोगल बादशाह औरंगजेब याने धारण केली। गुरु अर्जुन सिंहला कोणत्या मोगल बादशहाने ठार मारले? गुरु अर्जुन सिंहला मोगल बादशाह जहांगीर ने ठार मारले। औरंगजेबाचा कोणता मुलगा संभाजी महाराजांकडे आश्रयाला गेला? औरंगजेबाचा अकबर नामक मुलगा संभाजी महाराजांकडे आश्रयाला गेला। मनसबदारी पद्धतीचा जनक कोण? मनसबदारी पद्धतीचा जनक मोगल बादशाह अकबर हा होय। मोगल काळात सर्वात विकसित उद्योग व्यवसाय कोणता होता? मोगल काळात सर्वाधिक विकसित व्यवसाय वस्त्र उद्योग हा होता। फतवा हे आलमगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? फतवा हे आलमगिरी हा ग्रंथ मोगल बादशाह औरंगजेब याने लिहिला। अकबराच्या महसूल धोरणावर कोणाचा विशेष प्रभाव होता?
मोगल बादशहा अकबर याच्या महसूल धोरणावर शेरशाह सुरीचा प्रभाव होता. शीख संप्रदायाची स्थापना कोणी केली? शीख संप्रदायाची स्थापना गुरु नानकांनी केली. मराठा स्वराज्यातील आरमाराचे जनक कोण? मराठा स्वराज्यातील आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे होत. शिवाजी आग्रा भेटीच्या वेळी मोगल बादशहा कोण होता? शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी मोगल बादशहा औरंगजेब हा होता. छत्रपती राजाराम महाराजांनी कर्नाटक येथे कोठे आश्रय घेतला? छत्रपती राजाराम महाराज यांनी कर्नाटक येथे जिंजी या ठिकाणी राजाश्रय घेतला. शिवाजी व मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये कोणता तह घडून आला? शिवाजी व मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह घडून आला. पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले? पानिपतचे पहिले युद्ध इसवी सन 1526 मध्ये झाले. शाहिस्तेखानाचा पुण्यात कोठे मुक्काम होता? शाहिस्तेखानाचा पुण्यामध्ये लाल महालात मुक्काम होता. शिवाजी अफजल खान भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली? शिवाजी महाराज अफजल खान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी घडून आली. वतनदारी प्रथेचे पुनर्जीवन कोणी केले? वतनदारी प्रथेचे पुनर्जीवन छत्रपती राजाराम महाराज यांनी केले. गड आला पण सिंह गेला हे विधान शिवाजी महाराजांनी कोणाच्या संदर्भात काढले? गड आला पण सिंह गेला हे विधान शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या संदर्भात काढले. सिंहगड जिंकण्याकरिता तानाजी मालुसरेंना या मोहिमेवर शिवाजी महाराजांनी पाठवले होते. या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा ह्या नावाने किल्ला ओळखला जात असे, पण कामास लागल्यामुळे गड आला पण सिंह गेला म्हणून या गडाला सिंहगड असे नाव शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात दिले. मुघल काळात नगर प्रशासनाचा प्रमुख कोण होता? शिवाजी महाराजांच्या काळात नगर प्रशासनाचा प्रमुख कोतवाल हा होता. मेवाड राजाची राजधानी कोणती होती? मेवाड राजाची राजधानी कोणती होती? मेवाड राजाची राजधानी चित्तोड ही होती. छत्रपती राजाराम महाराजांची महाराष्ट्रातील राजधानी कोणती होती? छत्रपती राजाराम महाराजांची महाराष्ट्रातील राजधानी सातारा ही होती. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले हे होते. शहाजी राजे भोसले हे वेरूळचे रहिवासी होते. जावळीच्या कोणत्या वतनदाराचा शिवाजी महाराजांनी पराभव घडवून आणला? जावळीच्या चंद्रराव मोरे यांचा शिवाजी महाराजांनी पराभव घडवून आणला. शिवराज्याभिषेकाच्या समयी मराठा सेनापती कोण होते? शिवराज्याभिषेकाच्या वेळी मराठा स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते हे होते. अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करणारे पहिले छत्रपती कोण? अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज हे होते. इसवी सन 1658 ते 1707 या काळामध्ये दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारा मोगल बादशाह औरंगजेब हा होता. मोगल साम्राज्यात कोणते शहर लंडन पेक्षा मोठे होते? मोगल साम्राज्याच्या काळामध्ये लाहोर हे शहर लंडन पेक्षा देखील मोठे होते. कोणत्या तहानुसार शिवाजी महाराजांना आग्रा भेटीला जावे लागले? पुरंदरच्या तहान्वये शिवाजी महाराजांना मोगल बादशाह औरंगजेब याच्या भेटीकरिता आग्र्याला जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यात झाला. शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव राष्ट्रमाता जिजाऊ तर पिताश्रीचे नाव शहाजीराजे भोसले हे होते. राष्ट्रमाता जिजाऊ ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील कन्या होत्या. छत्रपती शिवाजी स्वीकारलेल्या युद्ध पद्धतीस काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलेल्या युद्ध पद्धतीस गनिमी कावा असे म्हणतात. छत्रपती संभाजीच्या मृत्यूनंतर छत्रपती कोण बनले? छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज बनले. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक केव्हा
घडून आला. 7 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक घडून आला. शिवाजी अफजल खान भेट कधी झाली? शिवाजी महाराज अफजल खान यांची भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडून आली. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर बांधणारे शीख धर्मगुरू कोण? अमृतसर येथील सुवर्ण मंदिर बांधणारे शीख धर्मगुरू गुरु रामदास हे होत. बीजकाचे दोहे हे काव्य कोणी रचले? बीजकाचे दोहे हे काव्य संत कबीरांनी रचले. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पेशवा कोण होते? शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पेशवा मोरोपंत पिंगळे हे होते. शिवकालीन व्यवस्थेत बलुतेदारांची संख्या किती होती? शिवकालीन व्यवस्थेमध्ये 12 बलुतेदार असत. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी घडून आणला? शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांनी घडवून आणला. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक काशीचे गागा भट्ट यांच्या नेतृत्वात घडून आला. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वरांनी केली. पंजाब मध्ये वाघ भागवत धर्माचा प्रसार करणारा संत वारकरी कोण? पंजाब मधील वाघ भागवत धर्माचा प्रसार करणारा संत वारकरी संत नामदेव हे होत. मुघल बादशाह औरंगजेबाचा मृत्यू कधी घडून आला? मुघल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे झाला. नंतर त्यांची समाधी खुलताबाद या ठिकाणी बांधण्यात आली. पानिपतचे दुसरे युद्ध केव्हा झाले? पानिपतचे दुसरे युद्ध इसवी सन 1556 मध्ये झाले. बाबराचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत? बाबराचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत होते? बाबराचे आत्मचरित्र तुर्की भाषेत होते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते कोण? महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते संत ज्ञानेश्वर हे होत. बाबराचा उत्तराधिकारी कोण होता? बाबराचा उत्तराधिकारी हुमायून हा होता. हुमायून नंतर दिल्लीच्या तख्तावर मोगल बादशाह अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, शाह आलम आणि सरतेशेवटी बहादूर शाह जफर इसवी सन 1857 पर्यंत, म्हणजेच काय तर इसवी सन 1526 ते 1857 या दरम्यानच्या कालखंडावर दिल्लीच्या तख्तावर मोगलांनी राज्य केले. कोणत्या छत्रपतीला मोगल बादशाह औरंगजेब याने ठार केले? औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना ठार केले. कोणत्या सेनापतीने महाराणी ताराबाईच्या काळात युद्ध केले? धनाजी जाधव या सेनापतीने ताराबाईच्या काळात महाराणी ताराबाईच्या काळामध्ये युद्ध केले. संभाजी महाराजांसोबत वीर मरण पत्कारलेला सहकारी कोण? संभाजी महाराजांसोबत वीर मरण पत्कारणारा कवी कलश हा सहकारी होय. हल्दीघाटचे युद्ध केव्हा घडून आले? हल्दीघाटचे युद्ध मोगल बादशाह अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये 18 जून 1576 मध्ये घडून आले. शिवाजी महाराज औरंगजेब भेट कोणत्या शहरात झाली? शिवाजी महाराज औरंगजेब भेट आग्रा या शहरात झाली. अकबराने दीने इलाहीची घोषणा केव्हा केली? अकबराने दीने इलाहीची घोषणा इसवी सन 1582 मध्ये केली. इसवी सन 1540 ते इसवी सन 1545 या काळात दिल्लीच्या तख्तावर कोणाची सत्ता होती व शासक कोण होता? इसवी सन 1540 ते 1545 या काळात शेरशाह सुरीची सत्ता होती आणि शेरशाह सूर हा सुलतान होता आणि याच्या घराण्याला सूर घराणे असे म्हणत असत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे MQCL प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही आम्ही लिहिलेली काही पुस्तकं आदरणीय डॉक्टर संतोष बनसोड सर आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी ही पुस्तकं आपल्यासाठी लिहिलेली आहेत. तरी ही पुस्तक जरूर अभ्यासा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. चला तर पुढे पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.